जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. मी नम्रता तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे एकटीचा प्रवास. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मीही मजेत आहे. हे जे काही तुम्हाला दिसत आहे हे इटालियन चांदी आहे. युनिक डिझाईन आहे. ॲक्च्युली हे अँकलेट्स आहेत, पण त्याला तुम्ही पैंजण म्हणून पण घालू शकता. किती नाजूक आणि सुंदर डिझाईन आहे. मला खूप अमेझिंग वाटलं आणि काहीतरी नवीन वाटलं, म्हणून मी तुम्हाला दाखवण्यासाठी माझ्या मावशीच्या घरी गेले ते शूट करायला. सो हे माझी जी सून मावशी आहे तिने घेतलेलं आहे. सो युनिक पीस असल्यामुळे शूट करून मी टाकते आहे. सो स्टे ट्यून गाईज. सो गाईज, आज आमच्याकडे आहे संक्रांतीचा शूट आणि माझ्या भाऊजाईची हेअर स्टायलिस्ट मी होणार आहे. मेकअप आर्टिस्ट ती स्वतःच आहे. बघा लेस घालण्यापासून मेकअप करण्यापर्यंत आणि ही साडी नेसणं वगैरे तिला येतं बाबा. हे सगळं असलं साडी नेसणं वगैरे. सो तिने तिचीच साडी नेसली आहे, स्वतःचा मेकअप केलाय आणि हेअरस्टाईलिस्ट मी आहे आणि डेकोरेटर पण मी आहे ना ग. ते काय बोलतात वाहनाचं ताट. हा वडेवर ते सगळं मी फील करून दिलेलं आहे तिला. आता हेअरस्टाईल कशी करणार आहे आणि मेन म्हणजे आमचं कॅमेरामॅन आमची मम्मी आहे. So आमच्या घरामध्ये खूप टॅलेंट आहे आणि हे टॅलेंट कंटिन्यू बघायचं असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा प्लीज आणि लाईक पण करत जा. स्टे ट्यून. ओके. सो आता असे हेअर्स आहेत तिचे हेअर्स खूप छान आहेत. टचूट तू 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 तू. सो यांना मी ट्रान्सफॉर्मेशन करणार आहे. स्टे ट्यून. वी आर मिडल इन द हेअरस्टाईल. आता आमच्या अर्धी हेअरस्टाईल झालेली आहे. सो ऑलमोस्ट अर्धी हेअरस्टाईल झाली. मम्मी तुझे फोटो बिटो कॅमेऱ्यात घेत नाही ना बघ तू. हा माउंटन घेतलाय. बिंदी लावून झाली आहे आणि आता साईड हेअरस्टाईल आणि मग कल असं. आता पिन ठेवते. पिन द्या तिथलं. सो गाईज, हे जे गोंड आहेत ना हे असे चांगले नाही वाटत, त्यामुळे याला असं फायनली हेअरस्टाईल डन झाली आहे. ज्वेलरी पण घालून झाली आहे आणि बघू शकता. कोणाला करायचं असं तर इकडे जा. माग आणि ही तिची साडी आहे, सिल्क आहे हो ना ग. आणि ही अशी ज्वेलरी आणि हेअरस्टाईल अशी. आणि मागे कर एकदा, 2 मिनटं होल्ड कर. सो अशा प्रकारे हेअरस्टाईल केलेली आहे. सो बाय. ते आता त्यांच्या रस्त्याला जातील आणि मी माझ्या रस्त्याला जाईल. बाय बाय शुगर ब्रो. आणि हिअर इज चेतन, जो फोटोशूट करणार आहे. लाज दाखव की तोंड. मेकअप नाही केला. आणि हे ताट अशा प्रकारे मी तिला डेकोरेट करून दिलेलं आहे. आता कसं शूट करतात काय माहिती, बघूया. येईलच आपल्याकडे. शॉर्ट व्हिडिओ टाकेल, लॉंग व्हिडिओ तर नाही येणार. कुठेही फुलं नको मांडूस उगाच, ते फुलांचं नसतंय त्याच्यात काय. थोडं मला फुलं पण पाहिजे होतं ना थोडी. सो फायनली पोहोचलेली आहे. सो फायनली आलेली आहे.
आफ्टर अ लॉंग टाईम मी ट्रॅव्हल करते असं म्हणायचं आहे. मेट्रो ऑन टाईम आहे. फायनली हवी ती जागा भेटली. लास्ट डब्यात बसलं की बरोबर स्टेअर्स जवळ उतरतं. सो आज मी फर्स्ट टाइम या मेट्रो स्टेशनला उतरली आहे आणि मला रस्ता पण नाही माहिती. बघूया कसं होतंय. जेन्युइनली खूप भीती वाटते पण सवय आहे मला. तर मी याआधी प्रिव्हियस ब्लॉग्समध्ये पण बघितलं आहे नवीन नवीन एक्सपेरिमेंट्स करताना. हे झाडे दिसले मला कळत नाही त्याला रेड कलरचं काय फ्रूट आहे काय माहिती. दिसतंय का तुम्हाला? बघा चला उशीर झाला आहे ऑलरेडी. खूप जास्त उशीर झाला आहे. आले बाबा फायनली बरोबर रस्त्याला. इथून मला खूप जवळ आहे. मी उगाच एवढं चालत यायचे. नवीन गोष्टी करायला घाबरलं नाही पाहिजे माणसाने. इथून 10 मिनिटावरती आहे आणि मी उगाच तिकडून यायचे 15 मिनटं चालत आणि मग इथून 15 मिनटं किंवा 10 मिनटं लागतात. ऐक किती म्हणजे अनपढ. माझा सिग्नल सुटला आहे. मी जाते. सो फायनली मी पोहोचलेली आहे. मला ऑलरेडी खूप लेट झालं आहे. सो भेटूया परत. अशीच लोक माझ्याकडे बघत असतात त्यामुळे जास्त अचंबित नको होऊ. स्टेट येऊन जाताना भेटूया. बाय. सो फायनली घरी जायची वेळ आली आहे. आता मी घरी चालली आहे आणि थंडी आहे इकडे खूप त्यामुळे घालावं लागतं. चला मग आता जाऊया घरी. कसं कसं जाती आहे परत. आज नवीन मेट्रो स्टेशनवरनं जाणार आहे. यायचा रस्ता तर परफेक्ट निघाला. जायचा रस्ता माहीत नाही आहे. सो कसं कसं एक्सपिरियन्स हे सगळं तुम्हाला दाखवेल आणि अजून आपल्याला काय करायचं आहे पुढे. हा व्लॉग इथेच नाही संपणार आहे आणि ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी दिसणार आहे. सो ते काय असणार आहे ते तुम्हाला थोड्याच वेळात कळेल. त्यासाठी स्टे ट्यून गाईज. सो फायनली मस्त गार्डन आहे आणि गार्डनच्या मधून रस्ता आहे आणि खूप सुंदर आहे. मेट्रो गेली. जाऊ दे येतच राहतात 10-10 मिनिटाला. क्लायमेट किती छान आहे बघा. सो माझं हे ना खराब झालंय. नवीन घ्यायला लागणार आहे आता. तरी याला झाले असतील 2-3 वर्ष. खूप झाले. पुणे 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 भारीच वाटतंय ना. किती छान लोकेशन आहे बघा. असं लाईफ जगायचं. काय फरक पडतंय. लाइटिंग्स बघा. सो खूप जण मला म्हणतात तुला बघून आम्हाला मोटिवेशन भेटतं. सो थँक्यू सो मच. लाईफमध्ये कोण आलं कोण गेलं एकच आयुष्य जगून घ्या आणि भारी भारी जगा. भारी रडत बसण्यापेक्षा आहे ना लिव्ह इट करून मुमेंट जगा. हिंमत करा. उठा. बाहेर निघा. डिप्रेशन जातं. पुढचं दाखवतो.
स्टेशन कसलं दिसतंय ना वारी. आणि इकडचा व्ह्यू बघा. आली. मला नेमकी कोणती पकडायची मलाच नाही माहिती आहे. हीच असेल मला वाटतं. बघूया चला. आणि हे ओंकारेश्वर मंदिर टेम्पल तिकडून दाखवते थांबा जवळून. लोकेशन बघा किती छान दिसतंय आणि मला परफेक्ट लोकेशन भेटलंय. मी कन्फर्म पण केलंय. सो आता काही प्रॉब्लेम नाही. आणि इथून ब्रिज पण दिसतो तो. दिसत असेल तुम्हाला. सो दॅट्स इट फॉर टुडे. भेटू परत नवीन अशाच व्हिडिओमध्ये. मला भूक लागली होती म्हणून मी डोसा खाल्ला आणि मग घरी गेले. भेटू परत नवीन अशाच भन्नाट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टिल देन खाऊ पिऊ खुश राहू. बाय.